लोकसभेचे निरीक्षक आहात नाहीये, पण जर साहेबांनी मला कुठेही जबाबदारी दिली तर ती मी नगरसेवक बनवलं तरी चालेल, मला कुठेही काही बनवलं तरी चालेल, सरपंच बनवलं तरी चालेल, जी जबाबदारी देतील तिकडे मी जाऊन काम करणार. आज सुरुवात झाली त्याची असं म्हणावं लागेल, आज सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. सुरुवात बरेच महिने झाली आहे. नाही पण आज पुण्यातून सुरुवात झाली. मी तुम्हाला बोललो ना की गेले 2 वर्ष मी ह्याच्यावर काम करतोय. 8-9 जूनला 2022ला मला वाटतं आम्ही दौरा चालू केला महाराष्ट्राचा, तेव्हा मुंबईतनं चालू केला आणि तिथून आम्ही प्रत्येक महाविद्यालयात युनिट स्थापन करणं ही आमची प्रायोरिटी होती, जे आम्ही बरेच ठिकाणी केलं. तुम्हाला तो इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांचे किती आम्ही प्रश्न सोडवले हा आकडा पाहिजे असेल तर तो पण मी तुम्हाला देईन, पण तिथून हे सगळे प्रश्न आले म्हणून मला वाटतं की आज हा मला आंदोलन करणं मला वाटतं गरजेचं वाटतं. मला आवडेल पुण्यात जर पहिली केस झाली तर उत्तर नाही दिली, पुण्याची जर लोकसभेची तुमच्यावर जबाबदारीच दिली तर मी लढणार का? साहेबांनी दिली तर नक्की लढेल, पण माझी इच्छा नाही. याला पोस्टर लागले जातात इच्छुकांचे खूप सारे, पुण्यात मनसेचे भावी खासदार म्हणून पोस्टर आहे. तर आता तुम्ही चर्चा पण सुरू आहे की भाजप बरोबर युती होणार आहे, जोपर्यंत सांगत नाही तुमच्या समोर येऊन तोपर्यंत काही कन्फर्म नसतं. त्याच्यामुळे तुम्ही ज्या बातम्या छापाल त्याला आम्ही उत्तर देणं मला वाटत नाही मी महत्वाचं मानतो. पण साहेब तुम्ही निरीक्षक आहेत, आतापर्यंत कुठला असा उमेदवार तुमच्या नजरेत आलाय का? माझा जो अहवाल आहे तुम्ही राजसाहेब आहात मग मी त्यांना देणार, आलाय का ते? माझा अहवाल दिलाय त्यांना, ते जनतेसमोर मांडतील ना. पण आता युतीच्या चर्चा सुरू आहेत, भाजप सोबत तुम्ही जाणार अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. हे मोठे निर्णय आहेत, त्याच्यामुळे राजसाहेब आणि तिकडचे जे वरिष्ठ नेते असतील ते चर्चा करून तुमच्या समोर आणतील किंवा नाही आणणार मला माहित नाही. तुम्ही सकारात्मक लोकसभेच्या संदर्भात सभा वगैरे पुढचं काय नियोजन? सभा जिकडे लढू तिकडे सभा नक्कीच. पुण्यामध्ये 4 लोकसभा आहेत, पुणे जिल्ह्यात 4 लोकसभा आहेत. 4 लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्या जागेवरती? परत मी तुम्हाला सांगतोय, मी निरीक्षक म्हणून आमचं काम आहे अहवाल बनवणं, सगळ्यांना भेटणं आणि तो अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं. कुठे लढणार हे ते ठरवणार. नाही, मनसेचे ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या ठिकाणी सभा तुम्ही घेणार का? हो नक्की. म्हणजे नाही तर कुठल्या पक्षासाठी घेऊ. हो घे. आजचा जो मोर्चा आहे तो पुणे लोकसभेची तयारी आहे किंवा श्री गणेश आहे नारळ फोडलं तुम्ही? पुणे लोकसभेची नाही, मला वाटतं आम्ही गेल्या वर्षी पदयात्रा काढलेली कोकणासाठी, त्याच्यामुळे आमचे आंदोलन आणि हे चालूच असतात आणि त्याच्यासाठी निवडणुकीची गरज नाही लागत आम्हाला. त्याच्यामुळे हा निवडणुकीसाठी नव्हता, तो विद्यार्थ्यांसाठी होता.